तुम्हाला माहिती असेल, या दोन स्त्रियांनी दुर्वासांची फार मोठी सेवा केली आणि दोन वर मागून घेतलेले आहेत. एक त्रेता युगात आणि एक द्वापार युगात आहे. कोणती? सुरसेन राजाची कन्या पृथा जेव्हा ती दत्तक म्हणून कुंती भोजाला दिली आणि तिचं नाव तिकडं कुंती पडलं, पांडवांची आई. आणि एकदा चातुर्मासाला दुर्वास ऋषी आले आणि कुंती भोजाला म्हणले, कुंती भोजा, मी यंदाचा चातुर्मास 4 महिन्याचा तुझ्या दरबारामध्ये इथे तुझ्या राज्यात करणार आहे. कुंती भोज घाबरले, कारण हा बाबा कसा आहे, चातुर्मास पूर्ण झाला तर आशीर्वाद देईल हे तितकंच खरं आहे, पण मधीच जर याला काही कमी पडलं, जर रागावला तर राज्याचं सत्यानाश करून जाईल. कारण शाप द्यायला दुर्वासा इतका कठोर कुणीच नाही. हा नाही करत होते. आणि आपण अनेक वेळेला पाहिलं असेल तुम्ही, सप्त्याला गेल्यावर कुठे पण 7 दिवस एखाद्या सप्त्याला जा तुम्ही, आणि एखाद्या घरात जर आपण मुक्कामाला जर थांबलो ना महाराज, तर घरातल्या मोठ्याला वाटतं यांनी कधी बॅगा भरून निघावं, पण बारकाली पोर आहेत ना, ती म्हणतात महाराज आजचे दिवस थांबा ना, आजचे दिवस थांबा ना. बारकाली म्हणतात, मोठ्याला नाही, बारकाली म्हणतात ती. तशी कुंती जी होती ना, ती दुर्वासांना चातुर्मासाला ठेवायचं का न ठेवायचं म्हणून कुंती भोज विचार करत होते. आणि तेवढ्यामध्ये कुंती आली आणि सांगितलं, बाबा, ते बाबा म्हणतात ना राहायचे आपल्या घरी, तर ठेवा ना त्यांना. बरं, दुर्वासाच्या समोर कसं सांगणार का हे काय औषध आहे म्हणून? हो, सांगता येईना. हो, आपल्याकडे गावरान म्हणे, धरलं तर चावतंय, सोडलं तर करणार काय. हा बाबा ठेवला तरी शाप आणि नाही ठेवला तरी. अगं कुंती, या बाबाला थोडं जरी इकडचे तिकडं जर झालं ना, तर यांना इतकं शीघ्रकोपी म्हणतात, यांना इतका राग येतो, हे शाप देतील, आपलं भस्म करून टाकतील सगळं राज्य. महाराज, कुंतीनं सांगितलं, बाबा काळजी करू नका, 4 महिने नाही 4 वर्ष यांना राहू द्या. यांच्या सेवेमध्ये मी कुठल्याही प्रकारचं राग येईल, हे क्रोधायमान होतील असं कुठलंही मी कृत्य यांना करू देणार नाही. म्हणजे यांच्या सेवेत जर मी कुठे कमीच पडणार नाही तर राग यायचं कारणच काय. आणि कुंतीच्या आग्रहास्तव ठेवलं. 4 महिने कुंतीनं लग्नाच्या अगोदर 4 महिने इतकी सुंदर सेवा केली, इतकी सुंदर सेवा केली. आणि शरद महाराज चातुर्मास संपला आणि दुर्वास जायला निघाले. कुंती भोजाला त्यांची पद्य पूजा केली, पूजन केलं. श्री संतांची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. कुंतीने आले, प्रणाम केला. आणि कुंतीला जवळ घेतलं दुर्वासांनी. महाराज, एक लग्नाला आलेली मुलगी आहे ना, दुसरा 1000 वर्षाचा महात्मा आहे. जवळ घेतलं, तोंडावरून पाठीवरून हात फिरवला, कुरवाळलं कुंतीला. आणि कुंतीला सांगितलं, कुंती, तुझ्या वडिलांना सुद्धा एवढा भरोसा नव्हता का 4 महिने मी इथं सुखाने राहील. तू अशी अप्रतिम सेवा केली, अशी सेवा केली, आणि त्या तुझ्या सेवेनं मी प्रसन्न झालेलो आहे, प्रसन्न झालेलो आहे. काय मागायचे ते माग. म्हणजे बाबा, काही मिळावं आणि काही मागावं म्हणून मी पूजा तुमची सेवा नाही केलेली. कारण स्वर्दे सेवा धर्म परम गहनो योगिनाम अप्यगम्य. सेवा कोणाला मिळते बाबा, पण मी प्रसन्न आहे. तुला जे मागायचं असेल ते माग, मला काहीच नाही मागायचं बाबा. निरपेक्ष मुनीम शांत, मी कुठलाही हेतू ठेवून सेवा केलेली नाही. तरी पण कुंतीच्या चेहऱ्यावर नजर टाकली दुर्वासांनी. अजून दुर्वासांचा एक आशीर्वाद आपल्याला पुढे पाहायचा आहे कैकेयीच्या बाबतीमध्ये. चेहऱ्यावर नजर टाकली आणि ललाट रेषा पाहिल्या दुर्वासांनी कुंतीच्या. यत्पूर्वं विधिना ललाट लिखितं तन्मार्जितुं का क्षमा. पत्रं नैव यदा करीर विटपे दोषो वसन्तस्य किं.
नो लोकोप्यवलोकते यदि दिवा सूर्यस्य किंदूषणं धारा नैव पतन्ति चातकमुखे मेघस्य किंदूषणं यत्पूर्वं विधिना ललाट लिखितं तन्मार्जितुं कक्षमा. कुंती, तुला जरी मागायची इच्छा नसली ना तरी देण्याची इच्छा माझी आहे. मग जे तुम्हाला योग्य वाटेल ते द्या. आणि मग दुर्वासाने तिच्या ललाट रेषा जेव्हा बघितल्या आणि हिला भविष्य काळामध्ये संतती करता काही देव मंत्रांची गरज आहे आणि म्हणून तिला जवळ घेतलं आणि तिला 5 मंत्र दिले देवांचे. ज्या ज्या देवाच्या मंत्राचं तू आव्हान करशील तो तो देव येऊन तुझी इच्छा पूर्ण करील. आशीर्वाद दिला आणि दुर्वास निघून गेले. पुढे कुंतीचं लग्न पंडूराजा बरोबर झालं. आता हा इतिहास सगळ्यांना माहिती आहे. आणि पंडूराजा जवळ झाल्याच्या नंतर कुंतीलाही अर्ध आयुष्य गेलं, मुलबाळ नाही झालं. पुन्हा त्यांनी दुसरं लग्न केलं पंडूराजानं. तिचं नाव आहे माद्र देशाची कन्या माद्री. आणि माद्री बरोबर लग्न झाऊन 12 वर्ष निघून गेली तरी माद्रीलाही मुलबाळ नाही झालं. हा एक खेळ का देवानी केलाय काय कळत नाही. नियती मला आजपासून बा, जिथं खायला भरपूर आहे तिथं पोरं कमी आहेत आणि जिथं खायला कमी आहे तिथं रेशीम कार्डावर जागा नाही लिहायला. हो महाराज. कुंतीला जेव्हा 5 मंत्र दिले आणि तिचं लग्न झालं पंडूराजा बरोबर. पंडूराजानं दुसरं लग्न केलं माद्री बरोबर आणि माद्रीलाही मुलबाळ झालं नाही. एक दिवस पंडूराजा शिकारीला गेले. अट्टहास लक्षात ठेवा. आणि त्यावेळेला एक किंदम नावाचे ऋषी होते. 1000 वर्षाचं आयुष्य झालं आणि काय कुणास ठाऊक एकदा त्यांची धर्मपत्नी आणि त्यांना काम क्रीडा करण्याची इच्छा झाली. हो का? कारण ही सुद्धा इथं पूर्ण करून जाऊ, नाही तर जन्म घेणे लागे वासनेच्या, परत जन्माला यावा लागेल. आणि मग या रूपात ऋषीच्या रूपात जर आपण काम भोगायला लागलो तर लोक आपल्याला नावं ठेवतील. आपण जंगलात जाऊ. आणि दोघांनी आपल्या तपोबलानं हरणाचं रूप धारण केलं. महाभारताच्या आदी पर्वामध्ये ही कथा आहे. महाभारताचा आदी पर्व मी तुम्हाला ग्रंथांची नावं सांगतो. आणि किंदम नावाचे ऋषी आणि त्यांची धर्मपत्नी हे दोघे जण हरणाची रूप धारण केली आणि ते काम क्रीडा करायला लागले. आणि तेवढ्यामध्ये पंडूराजा शिकारीला आलेले होते. त्यांनी ते हरिण लांबून बघितलं आणि तिकडून बाण मारला. आणि बाण मारल्याच्या नंतर तो किंदम ऋषींना लागला. बाण आणायला म्हणून पंडूराजा गेले. तेव्हा मनुष्यवाणीनं किंदम ऋषी बोलायला लागले, हे पंडूराजा काय केलंस तू? ही माझी धर्मपत्नी मी किंदम, काम वासना भोगावीत पण जगाच्या लाजकाज आम्ही हरणाची रूप धारण केली आणि काम भोगायला आलो. कारण पुन्हा मला ही वासना राहिली तर जन्म घ्यायला नको म्हणून तू मला बाण मारलास आणि मला इहलोक सोडायला लावलाय. मी तुला मरता मरता शाप देतो पंडूराजा. जसा मी माझ्या स्त्री बरोबर आज अंगसंग करत असताना मला तू बाण मारलास आणि मला जग सोडावं लागले, तसा तू सुद्धा तुझ्या धर्मपत्नी बरोबर ज्या वेळेला अंगसंग करशील त्याच वेळेला तुझे सुद्धा प्राण जातील. तोपर्यंत पंडूराजाला मुलबाळ नव्हतं. आता काय करणार? उदास झाले, घरी आले आणि घरी आल्याच्या नंतर पंडूराजाने आपलं धनुष्यबाण ठेवलं आणि निवांत बसले होते. तर कुंती जवळ आली आणि कुंतीने विचारलं, आज आपण उदास दिसताय. झालेला प्रकार सगळा सांगितला. हो, मालकानं संसार जर सुखाचा व्हायचा असेल ना, ही एक गणित आहे.
आपल्या मालकानं कधीही घडलेली कुठलीही घटना आपल्या धर्मपत्नीला सांगितल्याशिवाय राहू नये. श्रावण बाळ मारला, त्याच्या आई वडिलांनी शाप दिला होता. राजा दशरथांना आल्यावर कैकेयीला सांगितलेला होता. आज इथे कुंतीला सांगितला आणि कुंतीला सांगितल्याच्या नंतर कुंती म्हणाली मग उदास, चूक तुम्ही केली, अपराध तुम्ही केलाय, शाप त्यांनी दिलाय, भोगावा लागेल. कुंती मला मरणाची भीती नाहीये. अद्यैव वा मरणमस्तु युगांतरे वा, उद्या येणार मरण मला आज आलं तरी मला मंजूर आहे. मग राजगादीला वारस नाहीये, अजून आपल्याला मुलबाळ झालेलं नाहीये आणि आता मुलबाळ होण्याची आशा राहिलेली नाहीये. का? कारण ज्या वेळेला मी तुझा किंवा माद्रीचा अंग संग करील तरच मुलं होतील आणि अंग संग करायला जाईल त्याच वेळेला माझा देह सुटणार आहे, म्हणजे मी मरणार आहे. मालकाला कसल्याही कठीण समस्येतून जी बाहेर काढते त्याला जुन्या जमान्यामध्ये शास्त्रामध्ये धर्मपत्नी म्हटलेलं आहे. मालक कसल्याही संकटात असू द्या त्याला बाहेर काढते ती धर्मपत्नी, धर्माच्या बाजूला नेते ती धर्मपत्नी. आता एखाद्याला जोडीने जरी गेला आणि विचारलं लग्नात ह्या कोण, तो किती छातीने टाकतो माझी धर्मपत्नी म्हणून. मिसेस सांगल, वाईफ सांगल, पोरांची मम्मी सांगल, धर्मपत्नी कोण सांगतो. आणि परिणाम कुंतीनं पांडुराजाचा हात आपल्या हातात घेतला महाराज आणि सांगितलं चिंता करू नका, वंश वाढेल आपला, म्हणजे मी अंगसंग करील त्यावेळेला माझे प्राण जातील. आणि वंश प्रयोग केला की नाही अगोदर? हा, कर्णाच्या वेळेला सूर्याला बोलवलेलं होतं. माझं अंतःकरण सांगते ठीक आहे. आणि त्याच्यानंतर धर्मदेवाला तिनं आव्हान केलं. धर्मदेव आले, व्यभिचार नाही केलेला, अंग संग नाही केलेला. नीट शास्त्र ऐका महाराज. बऱ्याच वेळेला आपले ग्रंथ ऐकले जातात आणि कसे सांगतात मला काही कळत नाही, इतकं डोकं फिरतंय महाराज. आता कधी कधी एक गोष्ट तुम्ही ऐकली असेल महाराज, कधीतरी ऐकली असेल कंच्या तरी जातवान कीर्तनकाराकडून. हो, कारण तुम्हाला ऐकायला बऱ्याच जणांचं मिळतं, आम्हाला नाही मिळत. ते याचं कारण सांगतो. हे ऐकलं असेल कुठेतरी काय, फक्त मला इथं यायची आठवण करा, नाही तर मग गेलं का माझं फाटा फुटतो. म्हणे एकदा म्हणे तुकाराम महाराज कुठेतरी कोणाच्या तरी शेतात गेले आणि शेतात गेल्याच्या नंतर तुकाराम महाराजांना तिथं त्या शेतकऱ्याने ऊसाची मुळी दिली. ऐकले नाही? हा, मला इमानदारी सांगा, ऊसाच्या मुळीचं अन्न वजन किती असेल? जरी तुम्ही मला आता एखादी वस्तू, अहो साधं मी अनेक वेळेला पाहिले, ज्या ज्या वेळेला तुम्ही मला तिथून हॉटेलातून खाऊ भरून जरी दिला असला तरी मला हॉटेलात नाही दिला, तुम्ही गाडीत आणून ठेवलाय का नाही ठेवलाय? प्रत्येक वेळेला ठेवलाय. मग एवढी मोठी ऊसाची मुळी 5-25 किलोची जर त्याला तुकाराम महाराजांना द्यायचीच असती तर घरी नसती नेऊन दिली, वानवळा घ्या, बर तेवढं ठीक आहे. आणि मग त्याच्यानंतर तुकाराम महाराज देहूकडे निघाले आणि निघाल्याच्या नंतर मग रस्त्याने पोरं भेटली, सगळ्यांनी ऊस 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 मागितला. तुकाराम महाराजांनी सगळ्यांना ऊस वाटून दिले. घरी यायच तर किती उरला? एक उरला. जिजाबाईंनी काय केलं? तुम्ही नाही सांगत हो, या आमच्याच जातीने सांगितले कोणतरी. शरद महाराज एक उरला ना, हा, जिजाबाईंनी त्याचा रस काढून त्यांना प्यायला दिला. असं आहे का महाराज? हे सांगणाऱ्याला सुद्धा स्वतःच्या जनाची नाही मनाची लाज वाटली पाहिजे महाराज. काय आहे तिच्यातलं? आजही तुम्ही बा गोपाळाला त्यांना तुम्ही विचारा. आम्ही ज्यावेळेला भंडारा डोंगरावर मी रामायण करत होतो त्यावेळेला ज्या जुन्या ग्रंथांमध्ये वर्णन होतं, भामचंद्र डोंगराच्या खडीमध्ये तुकाराम महाराजांना जे पांडुरंगाचं पहिलं दर्शन झालं भामचंद्राच्या डोंगरामध्ये. बरं, जे जे झाले अवतार तुका त्याचे, बरोबर, प्रल्हाद, अंगद, उद्धव, नामदेव आणि तुकाराम, आणि तोच नामदेवरायांचा अवतार जगद्गुरु तुका अवतार नाम याचा है ना. प्रमाण द्या की मग. जगद्गुरु तुका अवतार नाम याचा
संप्रदायाचा काळांचा येतो निया संप्रदायाचा काळांचा येतो निया जगद्गुरु तुका अवतारामया संप्रदाय येतो निया काळांचा संप्रदाय जगद्गुरु तुका अवतार नामयाचा हे तर मान्य आहे. जगद्गुरु तुका अवतार नामयाचा आणि नामदेव एका युगाचे नाही तर नामदेव 4 युगांचा भक्त नामा उभा कीर्तने पाठीमागे डोळे दाखवली उभी ती जनी पाठीमागे डोळे दाखवली उभी ती जनी हे युगाचा भक्त नामा उभा कीर्तने पाठीमागे डोळे दाखवून उभी ती जनी पाठीमागे डोळे दाखवून उभी ती जनी किती युगाचा नामदेव आहे 4 युगाचा आणि म्हणे आणि त्याच्या अगोदर जबाबदारीने सांगतो तुम्हाला तुकाराम महाराजांना दर्शन घडण्याच्या अगोदर जिजाबाईला दर्शन दिले माझ्या पंढरीच्या पांडुरंगानं पायातला काटा काढायचं निमित्त करून ती जागा आजही तिथे चिपणानं गेले की नाही गेले कधी जायचं भांडाऱ्या डोंगरावर तिथे काटा काढलाय अर्ध्या डोंगरात जागा आहे ती पाहिलं असेल ना तुम्ही अगोदर बरं आता थोडस समजून घ्या एखाद्याच्या पायातला जर काटा काढायचा ठरला तर समोरच्याचा पाया आपल्या हातात घ्यावा लागतो की नाही लागतो आता इमानदारी जे इथं उभे राहिले असतील पंढरपूरला पांडुरंगाच्या आषाढी एकादशीला जर पायाला हात लावायचा ठरला तर किती तास उभं राहावं लागते 25 तास तर नक्कीच हा इमानदारी जे लागले असतील ते ज्यांनी हुल्लड झाल्यावर घुसले असतील तो भाग वेगळा हो बंडखोरवाल्यांना काय कळणार आहे आणि महाराज विश्वाचा बाप त्याने माझ्या जिजाऊचा पाय हातात घेतला आणि तिचा काटा काढला दर्शन गुराख्याचं रूप घेऊ द्या पण दर्शन झालं की नाही अगोदर बरं जिजाबाईचं चरित्र पहा तुम्ही कधी हरिपाठ नाही कधी कीर्तनाला नाही कुठं सप्त्याला नाही कुठं कशाला नाही तरी पांडुरंग भेटला की नाही माता माऊल्यांना ध्यान ठेवा पांडुरंग भेटला की नाही तिने देवदेव केला नाही हरिपाठ केला नाही कीर्तन केली नाही काही नाही तरी पांडुरंग भेटला फक्त तिने एकच काम केलं नवरा उसाने हाणला तुम्हाला सुद्धा पांडुरंग भेटल उद्या प्रयोग तर करा अरे काय सांगतोय आपण कीर्तनामध्ये मला असं वाटतं आंतरीचे धावे स्वभावे बाहेरी जो गडी घरी रट्ट खात असेल तोच हे कीर्तनात सांगत असेल माझा अंदाज आणि तसे जर पाहिलं ना महाराज तसं माप नका बऱ्याच जणांचा 7-12 तुम्ही त्याच्याबरोबर घरी जा 8-8 10-10 दिवस बाहेर हिंडलेला गडी आहे ना ही बाहेरच फौजदारी चालती या घरी गेल्याच्या नंतर बघावं त्याची काय अवस्था आहे ती आणि जर तिथं गेल्या म्हणलं का हो एवढा वहिनी बोलत तर तुम्ही ऐकून घेतात तो महाराज तुकाराम महाराजांनी सांगितले ना हो ठेविले आनंद हे घडी भर के बेशरम दिन भर का आराम कोई बात नहीं चलो धर्म संकटात पंडू राजा आहेत कुंतीनं हातात हात घेतला आणि सांगितलं काळजी करू नका आपल्याला मुलं होतील आणि धर्मराजाला बोलवलं आले आणि धर्मानं आपलं जे तेज आहे नीट समजून घ्या आपलं जे तेज आहे हे तेज तिच्या बिंबीतून टाकले कोणाच्या कुंतीच्या आणि याचा जिवंत पुरावा आजही आहे पोरग जन्माला येतं त्याला आईच्या कुठल्याच अवयवाशी त्याचा संबंध राहत नाही राहते तो नाळ इथं जोडला जातो बिंबीशी आणि त्याच्यातून युधिष्ठिरांचा जन्म झाला पुन्हा वायुदेवाला निमंत्रित केलं मंत्र म्हणाली वायुदेवाला बोलवल्याच्या नंतर वायुदेवानं आपलं तेज बिंबीतून टाकलं आणि त्याच्यातून भीमदादाचा जन्म झाला इंद्राला बोलवल्याच्या नंतर इंद्रानं आपलं तेज बिंबीतून टाकलं त्यावेळेला त्याच्यातून अर्जुनाचा जन्म झाला
किती मंत्र गेले? 3 हा 3 कोण म्हणलं 3? फक्त महाराजांनी 4 बोट केलीत. आणि पहिला डाव देवाला सोडायचा का? मंत्र 5 दिलेत, पैकी राजरोज 3 गेलेत आणि 1 कर्णाच्या वेळेला गेलाय. 4 गेले. किती राहिले आता? आणि मग 3 मुलं झाल्याच्या नंतर कुंती म्हणाली पंडुदेवांना, मला एक बोलायचे, विचारू? म्हणले विचार. शेवटी माझं स्त्रीचं हृदय आहे. एखाद्या स्त्रीला संसारामध्ये कितीही दुःख असू द्या तरी पण तिची कुस उजवली तर ते सगळं दुःख ती विसरते. आणि एखादीला सोन्याचा धूर घरामध्ये निघू द्या, परंतु जर तिची कुस उजवली नाही तर तिला समाधान मिळत नाही. म्हणून माझी एक इच्छा आहे, मला 3 मुलं झालीत, माझ्याकडे अजून 1 मंत्र शिल्लक आहे, तो मला माद्रीला द्यावा वाटतं आणि तिची माझ्या सवतीची सुद्धा कुस उजवावी अशी माझी इच्छा आहे. आणि तो मंत्र कुंती मातेनं माद्रीला दिला. तुला ज्या देवाचं आव्हान करायचं असेल त्या देवाचं आव्हान कर आणि पुत्र प्राप्ती करून घे. पण पंडू राजापेक्षा आणि कुंतीपेक्षा माद्री अति हुशार होती, विचारवान होती. तिने एका देवाला नाही बोलवला, एकाच मंत्रात 2 देव बोलवले. कारण अश्विनी कुमार 2 आहेत आणि मंत्र उच्चार केला अश्विनी कुमारांचा आणि अश्विनी कुमार दोघे आले. दोघांनी आपलं तेज बिंबीतून तिच्या आतमध्ये टाकलं आणि त्याच्यातून 2 मुलं जन्माला आली, नकुल आणि सहदेव. लक्षात आलं का? नकुल आणि सहदेव. तसं दुर्वासांनी आशीर्वाद दिला आणि कुंतीनं आपल्या जीवनाचा होणारा सगळा अट्टहास इथं पूर्ण